या व्याख्यानात आपण व्हीएनची सूत्रे जाणून घेणार आहोत. विशेषतः आपण व्हीएनचा डिस्प्लेसमेंट कायदा आणि व्हीएनचे डिस्ट्रिब्युशन पाहणार आहोत आणि दोन्ही थर्मोडायनॅमिक्स वापरून केले जातात आणि तुम्हाला माहित असेलच की उष्मागतिकीला परस्पर संवादाच्या तपशीलांची खरोखर काळजी नसते. हा एक दृष्टिगोचर सिद्धांत आहे आणि आपण व्हीएनचे हे सुंदर युक्तिवाद पाहू आणि तो वर्णक्रमीय घनतेच्या वितरणाचे खरे सूत्र मिळविण्याच्या अगदी जवळ आला आणि या शोधासाठी त्याला नोबेल पुरस्कार देण्यात आला. तर प्रथम गोष्ट म्हणजे व्हीएनचा विस्थापन कायदा. यासाठी त्यांनी एक गोलाकार पोकळी मानली जी, असे म्हणूया की अतिशय मंद अतिशय लहान वेग v ने विस्तारत आहे किंवा आकुंचन पावते आहे. ते लहान वेग v ने असू शकते आणि म्हणून त्याने गोलाकार गोलाकार पोकळी असलेल्या पोकळीचा स्फेरिकल कॅव्हिटी मानला. एका गोलाकार पोकळीचा समोष्ण विस्तार समोष्ण म्हणजे उष्णता विनिमय तापमान T वर 0 होते. आपण आधी पाहिले आहे की जर माझ्याकडे अशी पोकळी असेल तर बरोबर ती दाब लागू करत असेल ती दाब P लागू करत आहे. जेव्हा त्याला समतोल राखून समोष्णतः विस्तारण्याची परवानगी दिली जाते बरोबर, तर मी त्यावर काही बल लागू करेन आणि म्हणून ते कार्य करते. पोकळी किंवा अधिक योग्यरित्या पोकळीच्या आत किरणोत्सर्ग पोकळी विस्तारत असताना कार्य करते. तर पोकळी जसजशी विस्तृत होते ती कार्य करते. जर ती कार्य करत असेल तर तिच्या अंतर्गत ऊर्जेचे काय होईल याचा अर्थ असा होतो की अंतर्गत ऊर्जा U लहान होते कारण या ऊर्जेच्या खर्चावर काम केले जाते कारण उष्णता पुरवली जात नाही आणि याचा अर्थ तापमान कमी होत आहे, घनफळ वाढत आहे, तापमान कमी होत आहे. त्याच वेळी जर मी ते संकुचित केले जर त्रिज्या खाली जात असेल तर तापमान वाढेल कारण मी ऊर्जा पंप करत आहे तर आणखी काहीतरी घडते. पोकळीच्या आत किरणोत्सर्ग जसजसा तो विस्तारत जातो तसतसे आतमध्ये उसळते. तर तुम्हाला 12व्या इयत्तेतील भौतिकशास्त्रातून आठवत असेल जर हलत्या भिंतीवरून प्रकाश किंवा ध्वनी परावर्तित होत असेल तर त्याची तरंगलांबी बदलते, वारंवारता बदलते. त्यामुळे लॅम्बडावर कोणताही प्रकाश जसजसा उसळतो तो म्हणजे लॅम्बडा वाढणार आहे कारण वारंवारता कमी होणार आहे. त्यामुळे मी प्रत्यक्षात या समोष्ण विस्ताराचा अभ्यास करून हे सांगू शकतो की लॅम्बडा हा बदल किती आहे आणि तो लॅम्बडा टीशी कसा संबंधित आहे आणि तेच आपण संपवले आणि आपण ते पुढे करणार आहोत. तर आता आपण पाहूया हे बदल कसे घडतात जेव्हा या पोकळीची त्रिज्या R असते आणि प्रकाश किरण अशा केंद्रातून जात आहे. जर मी याला लंब काढला तर तो कोन जिथे आदळतो तो थीटा असेल आणि हे पुन्हा L ला थोडेसे परावर्तित करते आणि हे पाय प्रति 2 वजा थीटा होणार आहे आणि हा कोन देखील आहे. मी ते येथे पुन्हा स्वच्छ बनवतो. तर प्रकाश किरण आहे जो जात आहे हा एक
केंद्र आहे हा कोन थीटा आहे. प्रकाश किरण अशा प्रकारे परावर्तित होतो आणि पोकळी व्ही वेगाने या दिशेने विस्तारत आहे. आता तरंग लांबीतील बदल डॉपलरच्या सूत्राने दिलेला आहे आणि व्ही हा सी पेक्षा खूप 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 कमी आहे. तर डेल्टा लॅम्बडा प्रति लॅम्बडा हा 2 व्ही म्हणून दिलेला आहे. व्ही चा घटक प्रकाशाच्या दिशेने घेतला जाणार आहे जो व्ही साइन थीटा आहे. तर हे 2 व्ही साइन थीटा भागिले सी असेल. तर हे होणार आहे डेल्टा लॅम्बडा बरोबर लॅम्बडा गुणा 2 व्ही साइन थीटा प्रति सी प्रतिबिंब. तर प्रत्येक परावर्तनादरम्यान हा तरंगलांबीमधील बदल असतो आणि मला याचा संबंध तापमानातील बदलाशी करायचा आहे आणि आपण तापमान बदलाची गणना कशी करू. तापमान बदलाची गणना हे उष्मागतिकीचा पहिला नियम वापरून केले जाते जे म्हणते की डेल्टा क्यू बरोबर डेल्टा यू अधिक पी डेल्टा व्ही आहे. आता मी समोष्ण विस्तार घेत आहे तर हे 0 आहे आणि म्हणून डेल्टा यू हे वजा पी डेल्टा व्ही च्या समान असेल जे मी लिहू शकतो वजा यू भागिले 3 गुणिले 4 पाय आर वर्ग डेल्टा आर जिथे आर ही पोकळीची त्रिज्या आहे. डेल्टा यू हा यू गुणिले व्ही चा डेल्टा आहे जो डेल्टा यू व्ही अधिक यू डेल्टा व्ही आहे जो डेल्टा यू व्ही अधिक यू गुणिले 4 पाय आर वर्ग डेल्टा आर आहे. तर आपण हे सर्व डाव्या हाताला एकत्र करू आणि आपल्याकडे आहे डेल्टा यू व्ही आहे 4 पाय भागिले 3 आर घन अधिक यू 4 भागिले आर वर्ग डेल्टा आर बरोबर वजा यू भागिले 3 4 पाय आर वर्ग डेल्टा आर. ठीक आहे. आता मी हे 4 पाय आर वर्ग 4 पाय आर वर्ग 4 पाय आर वर्ग 4 पाय आर वर्ग मधून सर्व रद्द लिहू शकतो. तर तुम्हाला मिळते डेल्टा यू आर भागिले 3 बरोबर वजा 4 यू भागिले 3 डेल्टा आर. तर हा आपल्याला मिळालेला एक परिणाम आहे जो मी पुढील स्लाइडवर घेईन. तर आपल्याला मिळाला डेल्टा यू आर प्रति 3 बरोबर वजा 4 डेल्टा आर यू प्रति 3 हे 3 रद्द होते आणि मला मिळते डेल्टा यू प्रति यू व्ही बरोबर वजा 4 डेल्टा आर प्रति आर. आता मला माहित आहे की यू हा टी फल 4 च्या प्रमाणात आहे ज्याचा अर्थ डेल्टा यू हा 4 टी फल 3 डेल्टा टी च्या प्रमाणात आहे. जर मी ते बदलले तर मला मिळेल डेल्टा यू प्रति यू बरोबर 4 टी घन डेल्टा टी प्रति टी पर्यंत वाढवा 4 म्हणजे 4 डेल्टा टी प्रति टी. तर हे सर्व एकत्र केल्यावर मला मिळते 4 डेल्टा टी प्रति टी बरोबर वजा 4 डेल्टा आर प्रति आर. हे 4 रद्द होते आणि मला मिळते डेल्टा टी प्रति टी बरोबर वजा डेल्टा आर प्रति आर डी टी प्रति टी बरोबर वजा डी आर प्रति आर. तो की
बरोबर स्थिरांक आहे. त्रिज्या जसजशी वाढते तसतसे तापमान खाली येते, तर आपण तापमान आणि त्रिज्या संबंधित केले आहे आणि आपल्याला असेही आढळले आहे की डेल्टा लॅम्बडा बरोबर लॅम्बडा ते व्ही साइन थीटा प्रति सी प्रति परावर्तन आहे आणि आपण लॅम्बडा आणि टी यांच्याशी संबंध जोडण्यासाठी या दोन गोष्टी एकत्र करतो. आपण हे कसे करू ते पाहूया. डेल्टा लॅम्बडा प्रति लॅम्बडा आहे 2 व्ही साइन थीटा प्रति सी प्रति परावर्तन. आता प्रत्येक परावर्तनासाठी प्रकाशाने प्रवास केलेले अंतर जर त्रिज्या r असेल तर वेळ प्रति परावर्तन 2 r साइन थीटा आहे, कारण हा r आहे हा थीटा आहे, तर हा r साइन थीटा आहे, हा r साइन थीटा आहे, तर 2 r साइन थीटा भागिले c. वेळ प्रत्येक परावर्तनात आहे 2 r साइन थीटा भागिले c. तर या वेळेत पोकळीच्या भिंतीने प्रवास केलेले अंतर बरोबर डेल्टा r असेल, जे 2 r साइन थीटा प्रति c गुणा v च्या समान असेल, जे मी लिहू शकतो 2 v साइन थीटा प्रति c गुणा r. याचा अर्थ 2 v साइन थीटा प्रति c ला डेल्टा r प्रति r असे लिहिले जाऊ शकते. आता मी या फॉर्म्युलामध्ये हे बदलतो आणि मला मिळते डेल्टा लॅम्बडा प्रति लॅम्बडा बरोबर डेल्टा r प्रति r किंवा d लॅम्बडा प्रति लॅम्बडा बरोबर d r प्रति r. आणि हे तुम्हाला लगेच देते की लॅम्बडा प्रति r स्थिर आहे. चला तपासूया की लॅम्बडा c गुणिले r d लॅम्बडा बरोबर c d r d लॅम्बडा प्रति लॅम्बडा बरोबर c d r प्रति c r, जो d r प्रति r आहे. म्हणून हे तपासते की लॅम्बडा प्रति r हा एक स्थिरांक आहे. तर मला काय मिळाले आहे, आपल्याकडे t गुणिले r हा स्थिरांक आहे, याला c1 म्हणूया, आणि आपल्याला आता हे देखील मिळाले आहे की लॅम्बडा प्रति r हा स्थिरांक आहे, जो काही c2 आहे. आपण 2 एकत्र करू शकतो आणि दोन्ही समीकरणे गुणाकार करू शकतो. हे समीकरण 1 आहे आणि हे समीकरण 2 आहे. हे मला सांगते की t गुणिले लॅम्बडा काही स्थिरांकाच्या समान आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ या पोकळीत जसजसा विस्तार होतो किरणोत्सर्ग समतोल स्थितीत राहते, ते T1 वरून T2 पर्यंत जाते. जर मी विशिष्ट तरंगलांबी पाहिली आणि तिचे अनुसरण करत राहिलो, तर हा लॅम्बडा 1 वरून लॅम्बडा 2 मध्ये बदलतो. तो असा असेल की T1 लॅम्बडा 1 बरोबर T2 लॅम्बडा 2 असेल. हा लॅम्बडा किरणोत्सर्गाच्या विशिष्ट वैशिष्ट्यांशी संबंधित असणे आवश्यक आहे. तर आपण निवडलेले वैशिष्ट्य लॅम्बडा ओळखण्यासाठी निवडलेले वैशिष्ट्य म्हणजे लॅम्बडा कमाल, आणि नंतर आपण लॅम्बडा कमाल गुणिले टी बरोबर स्थिरांक लिहितो, आणि याची पुष्टी केलेल्या प्रयोगांद्वारे झाली आणि त्यांना आढळले की लॅम्बडा मॅक्स गुणिले टी हा 2900 मायक्रोमीटर केल्विन या क्रमाचा आहे. म्हणून याची पुष्टी झाली आणि म्हणून विएनचे विश्लेषण बरोबर होते.
अंतरावरील ताऱ्यांचे तापमान आणि त्यासारख्या गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी देखील हे विश्लेषण प्रथमच वापरले गेले, कारण तुम्हाला त्यांच्या स्पेक्ट्रममध्ये लॅम्बडा कमाल कुठे आहे हे शोधावे लागेल आणि ते या सूत्रात ठेवावे लागेल आणि त्या ताऱ्याचे तापमान शोधावे लागेल. दुसरा अधिक महत्त्वाचा आहे आणि यासाठी विएनने जे विचारात घेतले ते म्हणजे जेव्हा उच्च तापमान T1 तयार होते, जर मी कमी तापमान T2 वर गेलो तर लॅम्बडा आणि लॅम्बडा अधिक डेल्टा लॅम्बडा किरणोत्सर्गामध्ये समाविष्ट असलेले किरणोत्सर्ग त्या विस्थापन सूत्रामुळे स्थलांतरित होते. काही लॅम्बडा प्राइम अधिक डेल्टा लॅम्बडा प्राइम ऊर्जा सामग्री. पहिल्या प्रकरणात T1 U लॅम्बडा डेल्टा लॅम्बडा होता आणि ही ऊर्जा सामग्री बनली. दुसऱ्या बाबतीत जे U लॅम्बडा प्राइम डेल्टा लॅम्बडा प्राइम आहे आणि मी सावधगिरी बाळगली पाहिजे, हे तापमान T2 वर आहे. तर आपल्याकडे काय आहे की T1 डेल्टा लॅम्बडा वरून U लॅम्बडा हा 2 T2 डेल्टा लॅम्बडा प्राइम वरून U लॅम्बडा प्राइमला गेला. तथापि मला माहित आहे की तापमान अवलंबन काय आहे. ऊर्जा सामग्री T फल 4 च्या प्रमाणात आहे. लक्षात ठेवा, मी ऊर्जेच्या घनतेचे गुणोत्तर घेणार नाही तर ऊर्जा सामग्री घेणार आहे आणि म्हणून माझ्याकडे असेल U लॅम्बडा T1 डेल्टा लॅम्बडा प्रति T1 फल 4 बरोबर U लॅम्बडा प्राइम T2 डेल्टा लॅम्बडा प्राइम प्रति T2 हे 4 पर्यंत वाढवा. स्टीफन बोल्ट्झमन कायद्यानुसार ते प्रमाण असावे. आपण जे गृहीत धरत आहोत ते आहे स्टीफन बोल्ट्झमन कायदा अगदी लहान अंतराने ऊर्जा सामग्रीसाठी धारण करतो. ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले आहे आणि जर ते जुळले तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. त्यामुळे आता तुमच्याकडे हे संबंध आहे. आता लक्षात घ्या की लॅम्बडा गुणिले T1 बरोबर लॅम्बडा प्राइम गुणिले T2 लॅम्बडा अधिक डेल्टा लॅम्बडा गुणा T1 बरोबर लॅम्बडा प्राइम अधिक डेल्टा लॅम्बडा प्राइम T2 आणि हे तुम्हाला लगेच देते, हे एकत्रितपणे तुम्हाला देते डेल्टा लॅम्बडा T1 बरोबर डेल्टा लॅम्बडा प्राइम T2 आणि आपण या समीकरणात हे बदलू आणि मला मिळेल U लॅम्बडा T1 डेल्टा लॅम्बडा हा 1 प्रति T1 प्रति T1 फल 5 च्या प्रमाणात होणार आहे. तो U लॅम्बडा प्राइम T2 प्रति T2 फल 5 च्या समान असेल. तर या वक्राचे विश्लेषण करून आणि लॅम्बडा ज्या पद्धतीने बदलता त्यावरून आपल्याला आढळले की U लॅम्बडा T प्रति T5 पर्यंत वाढवा हा U सारखाच आहे. मी या प्राइम्सला U लॅम्बडा प्राइम T प्राइम प्रति T प्राइम फल 5 असे म्हणतो. आता मला हे देखील माहित आहे की लॅम्बडा T स्थिर राहतो. तर याचा अर्थ असा होतो की U लॅम्बडा T प्रति तो स्थिरांक फल 5 लॅम्बडा 5 पर्यंत वाढवा बरोबर U लॅम्बडा प्राइम T प्राइम लॅम्बडा प्राइम फल 5 आणि हा एक स्थिरांक आहे. तर या विश्लेषणातून आम्हाला काय मिळाले आहे की U लॅम्बडा T लॅम्बडा 5 पर्यंत वाढवा म्हणजे U लॅम्बडा प्राइम T प्राइम वेळा लॅम्बडा प्राइम 5 पर्यंत वाढवा. एक स्थिर
स्थिरांक कोणत्या प्रकारचा असेल हे मला माहित आहे, अर्थातच यू लॅम्बडा टी हे लॅम्बडा आणि तापमान या दोन्हींवर अवलंबून आहे. म्हणून हा स्थिरांक मी लॅम्बडा टीचे काही फंक्शन एफ म्हणून लिहित आहे, कारण तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना लॅम्बडा टी बदलत नाही आणि म्हणून तुम्ही या पोकळीचा आकार वाढवलात किंवा तुम्ही एका कृष्णिका किरणोत्सर्जातून दुसऱ्यावर तापमान बदलल्यास तर हे सर्वात सामान्य स्वरूपात लॅम्बडा टी चे कार्य असणार आहे. अन्यथा ते सर्वत्र स्थिर राहिले असते, परंतु ते तुम्हाला देणार नाही. यू लॅम्बडा आणि टी दोन्हीचे कार्य म्हणून आणि म्हणून आपण हे ठेवतो आणि हे तुम्हाला लगेच सांगते की यू लॅम्बडा टी हे लॅम्बडा टी भागिले लॅम्बडा 5 पर्यंत वाढवा. हे वेनचे वितरण आहे. हे तुम्हाला हे देखील सांगते की यू लॅम्बडा डेल्टा लॅम्बडा बरोबर यू नू डेल्टा नू आहे. आणि जर तुम्हाला माझे मागील लेक्चर आठवत असेल तर मागील लेक्चरपैकी एक आम्ही प्राप्त केले आहे यू लॅम्बडा नू चौरस होता सी वर यू नू होता. तर यू लॅम्बडा एफ लॅम्बडा टी प्रति लॅम्बडा 5 पर्यंत वाढवा, ज्याला सी फल 5 एनयू फल 5 बरोबर एनयू वर्ग प्रति सी यू टी असे लिहिले जाऊ शकते आणि याचा अर्थ टी हे काही अन्य कार्य जी एनयू प्रति टीच्या स्वरूपात आहे. मी लॅम्बडाला सी प्रति लॅम्बडा असे लिहिले आहे, जे टी प्रति एनयू आहे, जे मी एनयू प्रति टी गुणिले एनयू घन असे देखील लिहू शकतो. तर ही दोन स्वरूपे आहेत जी Vn द्वारे साधित केलेली आहेत, जी Vn द्वारे साधित केलेली आहेत. मी बाजूला लिहिणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मिळवलेले आहे लॅम्बडा टी एक स्थिरांक आहे आणि यू लॅम्बडा टी गुणिले लॅम्बडा 5 पर्यंत वाढवा हा एक स्थिरांक आहे. प्रत्येक दिलेल्या लॅम्बडासाठी. म्हणून जर मला वेगवेगळ्या लॅम्बडासाठी विशिष्ट तापमानासाठी प्रायोगिक वक्र दिले गेले तर मी इतर तापमानात वक्र शोधू शकतो, कारण तापमान बदलत असताना मला संबंधित लॅम्बडा प्राइम सापडेल, जो लॅम्बडा टी प्रति टी प्राइमच्या बरोबरीचा असेल. आणि नंतर हे सूत्र वापरून ज्यात असे म्हटले आहे की यू लॅम्बडा टी लॅम्बडा 5 बरोबर यू लॅम्बडा प्राइम टी प्राइम्स लॅम्बडा प्राइम फल 5 मी शोधू शकतो यू लॅम्बडा प्राइम टी वेळ. तर एका विशिष्ट तापमानावर दिलेला प्रायोगिक वक्र स्पेक्ट्रल डेन्सिटी साठी प्रायोगिक वक्र मी ही वर्णक्रमीय घनता इतर कोणत्याही तापमानावर शोधू शकतो, जी Vnच्या सूत्राची उपयुक्तता आहे. आपण त्याचे आणखी विश्लेषण करू. आपण पुढील काही व्याख्यानांमध्ये प्रायोगिक वक्रांचे विश्लेषण करू.